नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आखाती युद्धाचा 32वा दिवस सुरू झाला आहे. युद्ध काही थांबायला तयार नाही. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहे. इकडं IPLचा पण थरार सुरू होऊन आज जवळपास चौथा दिवस आहे. काल तिसऱ्या दिवशी IPLमध्ये राजस्थान रॉयलनं ज्या संघानं 5 वेळेस हा IPL करंडक जिंकला त्या चेन्नई सुपर किंगला पराभूत केले. चेन्नई सुपर किंग अगदी पहिल्या वर्षापासून IPLच्या स्पर्धेत आपला संघ उतरवत असते आणि पहिल्या म्हणजे 2006-07च्या पहिल्या IPLच्या चेन्नई सुपर किंगच्या संघात महेंद्रसिंग धोनी होता. महेंद्रसिंग धोनीनं IPL स्पर्धेलाही नाव रूपास आणण्यास तेवढंच कर्तव्य आपलं बजावलं. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंगची टीम पण व्यवस्थित त्यानं बांधणी केलेली होती. तसा महेंद्रसिंग धोनी हा सध्याच्या झारखंडची राजधानी रांची या शहरातील सामान्य कुटुंबातील मुलगा. त्याला क्रिकेटचं वेडानं पछाडलं होतं आणि मग तो क्रिकेटचा नियमित सराव करत गेला आणि त्याच्या क्रिकेटच्या प्रतिभावान खेळामुळे त्याचं भारतीय संघ बिहार रणजी ट्रॉफी संघात त्यानंतर भारतीय संघात पण निवड झाली. पुढं भारताचं कर्णधार म्हणून पण त्यानं अनेक वर्ष तो होता. भारताच्या तिन्ही फॉर्मॅटमधल्या टीमचा महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार होता. मग ते कसोटी क्रिकेट असो, एकदिवसीय क्रिकेट असो किंवा T20 असो, त्यानं भारताला त्याच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वचषक स्पर्धा आणि T20 विश्वचषक स्पर्धा पण जिंकता आली. तर असा हा धोनी यावर्षी IPLमध्ये खेळेल असाच सर्वांचा अंदाज होता, पण तो यावर्षी काही IPL खेळेल असं चित्र दिसत नाही. कारण IPLच्या शुभारंभालाही तो अनुपस्थित होता. त्यानंतर काल चेन्नई सुपर किंगचा संघ गुवाहाटीत राजस्थान रॉयलबरोबर सामना खेळताना तो स्टेडियमवर दिसून आलेला नाही. चेन्नई सुपर किंगच्या संघाच्या प्रसार माध्यमात जे त्यांचं ट्विटर हँडल आणि इतरही आहे त्यात शक्यता महेंद्रसिंग धोनी या हंगामात IPL खेळणार नाही असंच म्हटलं आहे. यावरून आता जसं महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या तिन्ही फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली आहे, तशीच आता त्यानं IPLमधून पण तो निवृत्ती घेत आहे असंच म्हणावं लागेल. त्यानं आता यावर्षीपासूनच अलविदा IPL म्हटलेलं दिसतंय. महेंद्रसिंग धोनीला बेस्ट फिनिशर म्हणून पण लोक ओळखायचे. तर त्याच्या हेलिकॉप्टर शॉटवर अख्खे क्रिकेट प्रेमी फिदा असायचे. या महेंद्रसिंग धोनीच्या एकूण जीवनावर नीरज पांडे या दिग्दर्शकानं महेंद्रसिंग धोनी अनटोल्ड स्टोरी नावाचा चित्रपट पण काढला होता आणि तो चित्रपट बऱ्यापैकी त्या चित्रपटानं काम केलं. या चित्रपटात महेंद्रसिंग धोनीची भूमिका दिवंगत अभिनेता सुशांत सिंग
राजपूत यानं केली होती आणि त्याला सुशांत सिंगलाही या महेंद्रसिंग धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटामुळं नाव पण मिळालं होतं. मात्र या उभरत्या अभिनेत्याचं मध्येच दुःखद निधन झालं होतं. महेंद्रसिंग धोनी आपल्या उदारदायित्वामुळं तसा सर्वत्र प्रसिद्ध आहे. आता तो स्वतः शेती करतो, त्याच्या कंपन्या पण आहेत आणि त्याची कंपन्याची जी उत्पादनं आहे तीही आता सर्वत्र चांगल्या नावानं ओळखली जातात. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना उद्योगात त्यांना चालना मिळावी यासाठी महिला आणि बालकल्याण विभाग प्रयत्न करत असतं. त्यातूनच मग महिला बचत गटाची स्थापना करून महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी पदार्पण करावं, वेगवेगळे व्यवसाय करावे यासाठी प्रोत्साहन देत असतं. आणि मग या उद्योजक महिलांनी तयार केलेले पदार्थ त्याची विक्री व्हावी, ते आपल्या भागात त्या पदार्थांची माहिती व्हावी यासाठी महिला आणि बालकल्याण विभागातर्फे या 27 ते 29 मार्च दरम्यान तेजस्विनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील पोस्ट ऑफिसच्या जवळ असलेल्या ऑफिसर्स क्लबच्या सभागृहात प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. त्या तेजस्विनी महोत्सवाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते झाला होता. तर 29 मार्चला या नवचैतन्य महोत्सवाचा समारोप निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, पोलीस विभागाचे जाधव आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळेस या महोत्सवात ज्या महिला बचत गटांची दालनं होती त्यातील उत्कृष्ट काम म्हणजे मांडणी विक्रीयात आलेल्या महिला बचत गटांच्या स्टॉलला विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव पण करण्यात आला. या तेजस्विनी महोत्सवात महिलांनी जे स्टॉल लावले होते त्या स्टॉलवरून जवळपास 7 लाख रुपयाचा व्यवसाय झाल्याची माहिती पण महिला व बालकल्याण विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे. असेच महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन जिल्ह्यात ठिकठिकाणी भरवत जावी. आपल्या परिसरातील लोकांना आपल्याच बहिणी काय उत्पादनं करतात त्याचीही यामुळं माहिती होईल आणि त्या महिला बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले मालाला ग्राहक पण मिळेल. आता आपण तेच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.